नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 4 जून 2025 पाहूया टॉप 10 घडामोडी। जेलमधील आरोपींकडून सुपेकर 300 कोटी रुपये मागतो अशी माझ्याकडे तक्रार आली असल्याचं आमदार सुरेश धस यांनी म्हटलं आहे। हगवणेचा नातेवाईक असलेल्या सुपेकरच्या विरोधात माझ्याकडे अनेक तक्रारी आलेल्या असल्याचं धस म्हणाले। हगवणे जर बाहेर आले तर लोक त्यांना शेण मारतील असं त्यांनी म्हटलं। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात हगवणे यांचा नातेवाईक असलेला विशेष महानिरीक्षक जालिंदर सुपेकर याच्या नावाने हगवणे कुटुंब सुनांना धमकावत असल्याचं उघड झालं आहे। त्यांच्यावर हगवणे बंधूंना अवैध पद्धतीने शस्त्र परवाना देणे आणि वैष्णवी हगवणे हिच्या तक्रारीवर कारवाई करू नये यासाठी पोलीस खात्याच्या कारभारात हस्तक्षेप केल्याचा आरोप झाला। त्यामुळे जालिंदर सुपेकर यांना निलंबित करण्यात आलं आहे। यानंतर आता आमदार सुरेश धस यांनी जालिंदर सुपेकर यांच्या अडचणी वाढवणारे वक्तव्य केले आहे। त्यांच्या या गौप्यस्फोटामुळे खळबळ उडाली आहे। गिरीश महाजन यांना मंत्रिमंडळात घेण्यास केंद्रीय समितीचा विरोध होता, कारण राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे फडणवीस सरकारमधील सर्वात भ्रष्ट मंत्री आहेत असा खळबळजनक आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे त्यांच्या भोवती साधू संतांचं महामंडळ तयार केलं आहे त्यातले एक गिरीश महाजन आहेत अशी टीका यावेळी राऊतांनी केली आहे। पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले की कुंभमेळ्याच्या बैठकीच्या निमित्ताने काल गिरीश महाजन अनेक साधू संतांच्या पाया पडले होते, पण त्यांनी त्यांच्याऐवजी एकनाथ शिंदे व प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या ईडीपीडीत साधू संतांच्या पाया पडले पाहिजे। या सर्वांमुळे त्यांना शिवसेना फुटीचा आनंद घेता आला, अन्यथा त्यांची तपश्चर्या कधीच पूर्ण झाली नसती। गिरीश महाजन हे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील अत्यंत भ्रष्ट मंत्री आहेत। मी पुढील काही सांगत नाही। गिरीश महाजन यांच्या कार्यालयात अभिषेक कौल नामक ठेकेदार बिल्डर आहे। तो पैशांचे सर्व व्यवहार करतो। त्याचा फोन आल्याशिवाय महाजन एकही फाईलवर सही करत नाही असा मोठा दावा देखील राऊत यांनी केला आहे। यंदा मे पासूनच सर्वत्र अवकाळी पाऊस सक्रिय झाला आहे। त्यातच आता महाराष्ट्रात मान्सूनने सक्रिय होण्यास सुरुवात केली आहे। सध्या मुंबई, पुणे, ठाणे, कोल्हापूरसह मराठवाड्यात जोरदार पाऊस कोसळत आहे, तर काही ठिकाणी अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे। राज्यात मान्सूनचा जोर वाढणार असल्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे। राज्यात 12 ते 13 जून दरम्यान मान्सून सक्रिय होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। पुणे वेधशाळेचे हवामान तज्ज्ञ SD सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार मान्सूनच्या वाऱ्याची गती सध्या मंदावली आहे। यावर्षी सरासरी 106% पाऊस अपेक्षित आहे। महाराष्ट्रातही यावर्षी चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे। येत्या 3 ते 4 दिवसात पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, मात्र सर्वदूर पाऊस नसेल असा अंदाज सानप यांनी व्यक्त केला आहे। कोकण रेल्वे मान्सूनसाठी सज्ज झाली आहे। मान्सून काळात पावसाने विजिबिलिटी कमी झाल्यास मोटरमनला 40 किलोमीटर प्रति तास या वेगाने ट्रेन चालवण्याचे आदेश दिले आहेत। यंदा देशातील काही पर्वतरांगात टनल कोसळून अपघात घडले आहेत। कोकण रेल्वेत गेल्या दशकभरात सुदैवाने मोठे अपघात घडलेले नाहीत। मान्सून काळात तासाभरात 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला तर गाड्यांचे ऑपरेशन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला असून पाण्याची पातळी कमी झाल्यानंतरच ट्रेन पुन्हा सुरू होणार आहेत। कोकणात मान्सून काळात काही बिकट प्रसंग आल्यास ARMVS व्हॅन रत्नागिरी आणि वेर्णे येथे सुसज्ज ठेवण्यात आले आहेत। मोबाईल नेटवर्कचा प्रॉब्लेम मदतीसाठी अडसर ठरू नये म्हणून या ARMVS व्हॅन्स कर्मचाऱ्यांना त्वरित संपर्कासाठी सॅटेलाइट फोन देण्यात आले आहेत। कोकण रेल्वेचे मान्सून वेळापत्रक 15 जून ते 20 ऑक्टोबर 2025 या काळात राबविण्यात येणार आहे। या काळात नेहमीच्या वेळापत्रकाऐवजी मान्सून वेळापत्रकाने रेल्वे धावत असतात। सातत्याने जिओ सेफ्टी कामांच्या गुणवत्तेमुळे कोकण रेल्वेचा प्रवास निर्धोकपणे सुरू असतो। या 4 महिन्याच्या कोकणातील प्रवासात कोकण रेल्वे सुरळीत धावण्यासाठी 636 प्रशिक्षित कर्मचारी 24 पेट्रोलिंग आणि ट्रॅक मॉनिटरिंगसाठी नेमले आहेत। संजय राऊत उभाटा बुडवत आहेत म्हणून काँग्रेस बाजूला आहे। शरद पवार यांना जाणीव होती म्हणून पवारांनी त्यांना मोहिमेवर ठेवले होते। संजय राऊत त्या वेड्याच्या मागे का लागू, आमचा रेट वाढला आहे अशी खरपूस टीका मंत्री संजय शिरसाट यांनी आज पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांच्यावर केली आहे। शिंदे नाराज नाहीत, काही वाद असतील तर ते मिटवले जातात असंही शिरसाट यांनी सांगितलं। पुढे बोलताना शिरसाट म्हणाले की कोण छोटा भाऊ आणि कोण मोठा भाऊ हे अजून ठरलेलं नाही, याला अजून वेळ आहे, आजच्या घडीला सांगणे नाही।
आता जर सांगितलं की कोण मोठा भाऊ आणि कोण छोटा भाऊ तर वाद होईल. कोण कुठल्या ठिकाणाहून लढत आहे तर त्यानंतर सर्वेला महत्त्व राहील. हा प्राथमिक सर्वे, यानंतर अजून 2 सर्वे होतील. हा फक्त अंदाज आहे, हा सर्वे आहे, असेच घडेल असे मानून चालणे योग्य नाही. मुंबई महापालिकेवर आमचा भगवा फडकला पाहिजे असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे व शिवसेना ठाकरे हे पक्ष एकत्र येण्याबाबत सूचक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर या 2 पक्षांच्या युतीची चर्चा सुरू झाली होती. पाठोपाठ शिवसेना ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील मागे हटले नाहीत. त्यांनी देखील राज ठाकरे यांना प्रतिसाद दिला होता. आता उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील मनसेला टाळी दिली आहे. महाराष्ट्र हितासाठी आपण कोणत्याही पक्षाबरोबर एकत्र यायला तयार आहोत, म्हणूनच आम्ही मनसेला साथ दिली आहे असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. आदित्य ठाकरे यांच्याबरोबरच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, आमदार अनिल परब, आमदार अंबादास दानवे, आमदार सुनील प्रभू यांनी देखील वारंवार युतीबाबत अनुकूलता दर्शवली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची दुसरी फळी मात्र युतीबाबत अनुकूल नसल्याचे दिसतंय. अजित पवार एकटे पडलेत म्हणून त्यांना प्रत्येक निवडणुकीत लक्ष घालावं लागत आहे. त्यांच्या पक्षातील दुसरी तिसरी फळी कुठे आहे हा प्रश्न आहे. त्यांच्या पक्षाचे नेते काय करत आहेत हा देखील प्रश्न आहे. तर उद्या अजित पवारांना ग्रामपंचायत निवडणुकीत देखील लक्ष घालावं लागेल असा खुचक टोला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी आज अजित पवारांवर लगावला आहे. अजित पवार राजकीय नेते आहेत, तरी त्यांचा जीव कारखाना निवडणुकीत अडकला आहे. तुमचा पक्ष कारखाना निवडणुकीत कुठेच दिसत नाही असा प्रश्न रोहित पवार यांना विचारला असता त्यावर बोलताना त्यांनी हे उत्तर दिलं आहे. दरम्यान आम्ही कारखाना निवडणुकीत का नाही याबाबत मी बोलणार नाही, कारण माझ्यावर पक्षाची आता कोणतीही जबाबदारी नाही. माझ्या माहितीनुसार 13 तारीख अर्ज माघारी घेण्याची तारीख आहे. त्यामुळे आमचा पॅनल निवडणुकीत नाही असं अजिबात नाही. सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार मिळून एक पॅनल उभा करत आहेत अशी माहितीही यावेळी आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी इगतपुरीमध्ये विपश्यना केली होती. त्यानंतर आज धनंजय मुंडे नाशिकमध्ये धार्मिक कार्यक्रमांसाठी दाखल झाले आहेत. नाशिक शहरातील प्रसिद्ध रामकुंडावर काही धार्मिक विधींमध्ये धनंजय मुंडे सहभागी झाले. आता यावर करुणा मुंडेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडे बाजीरावासारखे अजय योद्धे आहेत असं करुणा शर्मा मुंडे म्हणाल्यात. करुणा मुंडे यांनी TV9 मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांना धनंजय मुंडे नाशिकमधील कार्यात सहभागी झाले त्याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी भाष्य केले आहे. धनंजय मुंडेंचे पद गेलेले आहे, त्यामुळे त्यांच्याकडे काहीही काम नाही. ते शांत राहून पक्षावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचे काही लोक अशी बातमी पसरवत आहेत की धनंजय मुंडे परत मंत्री होणार, पण ते होणार नाही हे सर्वांना माहीत आहे असे करुणा शर्मा मुंडे यांनी म्हटलं आहे. टेलिव्हिजनवरील रामायण या मालिकेतील राम आणि सीतेची भूमिका साकारणारे कलाकार गुरमीत चौधरी आणि डेबिना बॅनर्जी यांच्या घरात चोरी झाली आहे. त्यांच्या घरातील नोकरानेच ही चोरी केली आहे. सुदैवाने गुरमीत त्यावेळी घरी होता. त्याची दोन्ही मुलं आणि इतर कुटुंबीय सुरक्षित असल्याची माहिती त्याने दिली आहे. चोराला पकडलं गेलं असून चोरीला गेलेले काही सामान परत मिळवण्यातही पोलिसांना यश आलं आहे. गुरमीतने सोशल मीडियावर पोस्ट करत या गोष्टीची बातमी दिली आहे. पहलगामचा हल्ला झाल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला तसेच तेथे पोसला जात असलेल्या दहशतवादाला जशास तसे उत्तर दिले. मात्र सरकारने या प्रकरणी विरोधकांना विश्वासात घ्यावे, तसेच या मोहिमेमुळे नेमकं काय साध्य झालं हे सरकारने स्पष्ट करावे. केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन घेऊन याबाबत चर्चा घडवून आणावी अशी मागणी केली आहे. असे असतानाच सरकारने आता मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने आता पावसाळी अधिवेशनाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. संसदेच्या या वर्षाच्या पावसाळी अधिवेशन येत्या 21 जुलैपासून सुरू होईल. केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी याबाबतची घोषणा केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या 21 जुलैला संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होईल. हे अधिवेशन 12 ऑगस्टपर्यंत चालेल. मिळालेल्या माहितीनुसार या अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर शासकीय नियमांतर्गत चर्चा होईल. 3 महिन्यांच्या विरामानंतर संसदेच्या दोन्ही सत्रांचे अधिवेशन 21 जुलैपासून सुरू होईल. 21 जुलै रोजी सकाळी 11 वाजता अधिवेशनाला सुरुवात होईल. याआधी संसदेचे अधिवेशन 31 जानेवारी रोजी सुरू झाले होते. राज्यसभा आणि लोकसभेचे दोन्ही अधिवेशन 4 एप्रिल रोजी अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले होते. 2025 सालातील ते पहिले अधिवेशन होते. आता 21 जुलै रोजी 2025 सालाचे दुसरे अधिवेशन चालू होईल.